सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात कर्टाली, आखाडा, रानकेळी, रानतोंडले, उंदराच्या कानाची भाजी अशा विविध प्रकारच्या 40 रानभाज्यांनी राधानगरीकरांचं लक्ष वेधलं आहे. खास कोल्हापूरकरांसाठी कृषी व आत्मा विभाग आणि स्वर्गीय सुशीलादेवी आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील रणतौडे या गावात रानभाज्यांचा महोत्सव भरवण्यात आला आहे. येथे भाज्याबरोबरच नाचणीची भाकरी, तांदळाची भाकरी, अळूच्या वड्या, खरडा या पदार्थावरही नागरिक ताव मारताना पाहायला मिळत आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविध संपदा आहे. पूर्वीपासून रानभाज्या महोत्सव हा या कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुतांशी लोकसंख्येच्या आहाराचा भाग होता. परंतु आता जो मॉडर्न जो फास्ट फूडचा जमाना आहे याच्यामध्ये ह्या रानभाज्या कुठंतरी लोप पावत आहेत. त्याचं आहारातील महत्त्व जे आहे त्याची पुन्हा लोकांच्यामध्ये जागृती करावी आणि मोठ्या प्रमाणात हे जे काही वनसंपदेच्या माध्यमातून आपल्या ज्या रानभाज्या आहेत त्या पुन्हा लोकांच्या आहारामध्ये त्याचा समाविष्ट व्हावा या उद्देशानं हा रानभाजी महोत्सव या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये नालची भाजी, मोहराची भाजी, पात्रीची भाजी, अळूची भाजी, हिरवी शेंग यासारख्या ज्या दुर्मिळ किंवा आपल्याकडं जे चक्रेश्वरवाडी परिसरामध्ये आढळणारे जे करटोली आहे असे जे जास्त पैसा मिळवून देणाऱ्या शेतकऱ्यांना पण रानभाजीच्या स्वरूपात आता दुर्लक्षित राहिलेलं जे पीक आहे ते मानवी आहारामध्ये आणण्याचा प्रयत्न या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यासाठी वेगवेगळ्या बचत गटांचा प्रतिसाद आपण घेतोय. माननीय आमदार प्रकाशरावजी आंबेडकर आणि कृषी विभागाच्या प्रयत्नातून गेल्या 2 वर्षापासून आपण राधानगरी तालुक्यामध्ये असे प्रयोग करतोय आणि त्याचा उत्तम प्रतिसाद आपल्याला या शेतकऱ्याच्या माध्यमातून दिसतोय. हे आपल्या आलोट गर्दीवरून निदर्शनास येईल. कृषी विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, प्रत्यक्ष पीक प्रत्यक्ष असे सगळे कार्यक्रम घेतले जातात. परंतु आजचा कार्यक्रम हा केवळ शेतकऱ्यांच्यासाठी नाही तर प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. जंगलात असणारा रानमेवा आज लोकांच्या समोर उपलब्ध करून दिला आहे. खरं तर आपण सगळेजण पिझ्झा बर्गरच्या संस्कृतीत अलीकडे निघालो आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा 5 स्टार हॉटेलमधली सुद्धा एखादी डिश फिक्की पडेल अशा आमच्या मायमाऊलीने केलेले भाजी भाकरी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या सगळ्यांचं प्रदर्शन, त्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि याचा आपल्या आहारात उपयोग करून घेऊन एक अतिशय पौष्टिक, प्रोटीन्सयुक्त आणि सात्विक अशा पद्धतीचं जेवणसुद्धा भविष्यकाळामध्ये प्रत्येक घराघरात व्हावं याच उद्देशानं राधानगरीच्या कृषी विभागानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण पाहणी केलेला आहात? काय वाटतं भाज्या बघून एखादी चाकला काय? नाही, आता आज आम्ही सगळेच जण इथं असणाऱ्या प्रत्येकाला आमचं आव्हान आहे, आपल्या सगळ्यांना सुद्धा, की हे सगळं खाल्ल्यानंतर तुम्हा सर्वांना सातत्यानं वाटेल की असा उत्सव दररोज व्हावा. आणि आमची सुद्धा अपेक्षा अशीच आहे की या रानमेव्याचा अधिक चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी प्रचार व्हावा. अतिशय गुणकारक आणि अतिशय गोड म्हणजे जेवणामध्ये सुद्धा इतक्या अवीट गोडीचे जे काय रानभाजी आहेत त्या आपल्या सगळ्यांना खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यामुळे याचा आनंद आम्ही चाकणार आहोत. आपणही चाकावा अशी विनंती आहे. संवर्धन करण्यासाठी काय उपाययोजना करणार? कृषी विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवले जातात. त्यातला एक उपक्रम हा आत्मा म्हणून आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्यासाठी मदत करणं, मार्गदर्शन करणं, पीक प्रात्यक्षिकं घेणं यासाठी आम्ही फंड्स उपलब्ध करून देतो. या आत्माच्या वतीनं रानभाज्यांचं संवर्धन, त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं आणि अशा पद्धतीनं ज्या ज्या सगळ्या शेतकऱ्यांना रानभाज्यांचं शेती करायची आहे त्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानससुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्ह्याचे कृषी अधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून आम्ही करतो. पावसाळा सुरू झाला की रानभाज्या यायला सुरुवात होतात. एरवी बाकीच्या भाज्या आपण वर्षभर खातो, पण रानभाज्यांचं वैशिष्ट्य असं की त्यात फक्त पावसाळ्यात 2 ते 3 महिनेच मिळतात. आपल्या इतर भाज्यापेक्षा या भाज्या खूप गुणकारी असतात. त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, अँटीऑक्सिडंट्स, फायबर असतात. त्यामुळे या भाज्यामधील पोषक गुणांचा लाभ शरीराला मिळवण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात या काही रानभाज्या आवर्जून खायला पाहिजेत. याच प्रदर्शनात एका आजीने रानभाज्या खाण्याचे फायदे सांगितले. उंदराची भाजी म्हणजे औषधी काय, पण खावा, कान दुखत नाही, गुडघे दुखत नाही. ही ढवळीची भाजी, चवळीची भाजी, ही टाकळ्याची भाजी, आरोग्य स्वच्छ राहतं. हे हुनकता
फुनुकताची भाजी मटणापरस गोड लागते. ही चवळी आहे, चवळीची सुद्धा मस्त डाळ घालून लागते. डाळ घालायची, भोपळीचं पान घालायचं त्यात. ही पातळीची भाज्या बिज्या खाईत नाहीत त्यांनी काय खाय करायला पाहिजे? हे डोळं आहे, मोबाईल बघित मग तरुणी डोळं पोरं आहेत का नाही ती भाज्या बिज्या खाईत नाहीत. खायची, हा खायला पाहिजे का नाही? खायची, का खायला पाहिजे? वाढायची, का खायला पाहिजे? आरोग्य आरोग्य चांगलं राहतं. चांगलं राहतं. जंगलात, शेतात व शेताच्या बांध्यावर, माळरानावर नैसर्गिकरित्या बहुगुणी रानभाज्या येतात. पण जागतिकीकरणामुळे नैसर्गिक देणगीकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे नैसर्गिक ठेव्याचं जतन होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे महोत्सव महिन्यात एकदा भरावेत, अशा प्रकारची मागणी देखील नागरिकांनी केली. माझं नाव प्रकाश बळवंत वंजारे. मी ह्या महोत्सवामध्ये रानकेळं म्हणून आणलेले आहे. या रानकेळं हे पावसाळ्याच्या सीझनमध्येच मिळतात. त्याचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. तुमच्या भाजीमध्ये ह्या फुलं जी आहेत, या फुलापासून भाजी तयार करू शकतोय, केळीपासून भाजी करू शकतोय. आणि याचे कसं केळीची पानं म्हणून आपण जेवणासाठी ससाचा उपयोग होऊ शकतो. हे प्राशन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे कॅल्शियम आहे, ते कॅल्शियम कमी असतं तर ते भरून नेण्याचं काम ही भाजी करू शकते. आणि मला ह्या उत्सवामध्ये आल्यानं अति उत्कृष्ट मला समाधान वाटतं आहे. आणि हे अशा योजना त्यांनी आपल्या घ्यावं, लोकांना अशा माहिती द्यावी एवढं मी संदेश देतो.